द नेक्स्ट वर्ड इज मोनार्क. आता मोनार्क हा शब्द जास्त प्रमाणात परीक्षेत विचारला जातो. आता मोनार्क म्हणजेच काय, आर्क हा जो शब्द आहे ARCH, आर्क या शब्दाचा अर्थ होतो गव्हर्नमेंट, म्हणजेच काय की शासन. या शब्दाचा अर्थ काय होतो, गव्हर्नमेंट किंवा शासन. म्हणजेच काय की कुठे कुठल्या प्रकारचं शासन आहे, म्हणजेच काय की बाबा हायरार्की, जसं शब्द आर्की जसं म्हणतो, म्हणजे हायरार्की जसं म्हणतो. आता हायरार्की हा जो शब्द आहे तो पण तसंच आहे की बाबा एक ऑर्डर एस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यानुसारच शासन आहे. म्हणजेच काय हायरार्की आहे, म्हणजे पहिलं इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, मग त्या समजा नाही की तुमच्या सगळ्यात वरती IPS म्हणूयात, मग त्याच्यानंतर PSI आणि काय काय जे बाकीचे माणसं जे असतात त्यानुसार समजा. तर मग आर्की या शब्दाचा अर्थ होतो शासन, आणि मोनार्की म्हणजेच काय की एकच शासक असलेला जो असतो त्याला आपण मोनार्क म्हणतो. एकाधिपती म्हणजेच काय की एकमेव सर्वोच्च शासक, म्हणजेच काय की एकच माणसाकडे पूर्णपणे शासन ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला मोनार्की हा म्हणतो. आता हा शब्द निगेटिव्ह आहे टू सम एक्सटेंट, म्हणजेच काय की एकच राजा आहे, तसं एकच राजा त्या देशाला आहे. आता भारतामध्ये वेगवेगळे माणूस, म्हणजे नाही की राष्ट्रपती पण मेन असतो समजा, पुन्हा त्याच्यानंतर PM पण मेन असतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत समजा. परंतु मोनार्की जर म्हणलं तर सोल रूलर. आता सोल या शब्दाचा अर्थ सुद्धा हेच होतं बरं का. सोल या शब्दाचा अर्थ सुद्धा मोनोसारखाच होतो, म्हणजे एकच होतो, एक. ओके. आता सोलो सिंगर असतात, सोलो ट्रिप असतात. सोलो ट्रिप म्हणजेच काय की मी एकटाच कुठेतरी, मला एकट्यालाच फिरायला जायचं आहे, मी एकटा जेवायला जातो, एकटाच हे करतो, त्याला सोलो म्हणतात. आता गाणी ज्यावेळेस घेतली जातात, अरिजित सिंग असेल ते किंवा कुठलंही सिंगर असू दे, मग तो जर एकटाच माणूस असेल त्या पूर्ण गाण्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला अरिजित सिंगचंच गाणं ऐकू येत असेल तर दॅट सॉन्ग इज अ सोलो सॉन्ग. सोलो म्हणजेच काय की एक माणसाचा, आणि डुएट म्हणजेच काय की दोन माणसाचा. डुएट म्हणजे काय, दोन माणसाचा. तसं आता डू, डाय, पुन्हा ॲम्बी, बाय या शब्दाचे अर्थ दोन होतात. आपण ते पुढं पाहणारच आहोत. परंतु तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, की कुठलाही शब्द जो तुम्ही पाहताय त्याला रिजिडपणे तेवढाच मिनिंग आहे तसंच असं लक्षात नाही ठेवायचं. कुठलाही शब्द जर असेल तर ते स्ट्रक्चर एकामध्ये नाही काय की ते शब्द म्हणजेच कसे असतात, म्हणजे एखाद्या झाडासारखं, म्हणजे त्याची एखाद्याची फांदी इकडे पण आली असते आणि इकडे पण गेलेली असते. मग ते तुम्हाला इकडे फांदी आली तर बाबा तो थोडासा बदलतो, असं त्या अंगाला बघावं लागणार आहे. आता झाड म्हणजे फांदी तिकडे आली म्हणजे काय फळं वेगळी लागणार असं नाही आहे समजा लिटरली, परंतु शब्दामध्ये तसं असू शकतं. म्हणजे एखाद्या शब्दाचं दुसरा जर शब्द जर दुसरीकडे गेला तर ते वेगळी. आता सिंगल हा शब्द आहे, आता सिंगल हँडेडली जर म्हणलं तर त्याचा अर्थच वेगळा होतो. आता सिंगल हँडेडली म्हणजे सिंगलचा सारखाच अर्थ राहतो, परंतु वेगवेगळं पण असू शकतं समजा. ओके, पुढे बघूयात. आता मोनार्क म्हणजेच काय की एकाधिपती, म्हणजेच काय की एकच रूलर आहे, आणि दुसरा जो शब्द आहे तो मोनार्की. आता मोनार्की आणि मोनार्क म्हणजे माणसाबद्दल बोलतोय आपण, मोनार्की म्हणजे त्या शासन पद्धतीबद्दल बोलतोय. द डिफरन्स काय आहे, मोनार्क म्हणजेच काय की वी आर टॉकिंग अबाउट द सोल रूलर, वी आर टॉकिंग अबाउट द शासक, अँड वेन यू आर टॉकिंग अबाउट मोनार्की यू आर टॉकिंग अबाउट द सिस्टीम. म्हणजेच काय की राजेशाही, एकमेव शासकाची राज्यपद्धती जी असेल त्याला आपण मोनार्की म्हणू. पुढचा जो शब्द आहे मोनॉरल. हॅलो, दिस इज राहुल. वेलकम टू माय चॅनल लँग्वेज सोल्युशन्स अँड लर्न इंग्लिश विथ राहुल पवार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोकॅब्युलरी शिकणार आहोत. आता वोकॅब्युलरी पासूनच आपण आपल्या सिरीजची सुरुवात का करतोय, त्याचं कारण असं की कुठलीही भाषा ज्यावेळेस असते, आता सोशल सायन्सेसमध्ये किंवा सायन्सेसमध्ये तरी वेगवेगळे गोष्टी फंक्शन करतात, परंतु वेन इट कम्स टू लँग्वेज लाईक इंग्लिश, मराठी, हिंदी ज्यावेळेस असतं त्यावेळेस शब्दांपासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्याचं कारण असं की लँग्वेज ॲज अ सिस्टीम समजण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर समजावं लागतात काही वेगवेगळे, ज्या स्ट्रक्चरमध्ये आता शब्दाशिवाय चांगलं स्ट्रक्चर कुठलं असू शकतं. समजा काय, आता कुठलाही जर शब्द असला तर त्याला तीन बाजू असतात. म्हणजेच काय की आता हा शब्द आहे, याला एक विशिष्ट स्पेलिंग असते. म्हणजेच काही कुठलाही जगाच्या पातळीवरचा कुठला जरी शब्द असला तरी त्याला एक विशिष्ट स्पेलिंग आहे, त्या शब्दाला एक विशिष्ट उच्चार आहे, आणि त्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. म्हणजेच काय की ईच वर्ड हॅज अ स्पेलिंग, ईच वर्ड हॅज अ प्रोनाउन्सिएशन अँड ईच वर्ड हॅज अ मिनिंग. तर तिन्ही गोष्टी जर तुम्हाला जर समजल्या किंवा तुम्हाला जर तिन्ही गोष्टी जर आल्या तर तुम्हाला तो शब्द येईल. आणि इफ यू गो वन बाय वन किंवा एक असं जर शब्द तर तुम्ही गोळा करत गेलात किंवा एक शब्द जर शिकत गेलात तर यू विल बी लर्निंग द लँग्वेज ॲज अ होल. म्हणजेच काय की तुम्ही भाषा पूर्ण ॲज अ सिस्टीम तुम्ही समजून घेताल, जेणेकरून तुमच्या चुका कमीत कमी होतील. मग तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत असाल, तुम्ही इंग्लिशमध्ये लिखाण करत असाल, किंवा तुम्ही एखाद्या एक्झामची तयारी करत असाल जसं की MPSC किंवा UPSC. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वोकॅब्युलरी शिकणार आहोत. परंतु वोकॅब्युलरीमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर आपण शिकणार आहोत रूट वर्ड्स इन इंग्लिश. आता रूट वर्ड्स इन इंग्लिश का शिकायचं आहे, तर बाबा एखाद्या शब्दाचं म्हणजे नाही की इंग्रजीमधला कुठला, आता कुठलीही भाषा जी असते
तर रूट वर्ड पासूनच आपण सुरुवात का करायची किंवा रूट वर्ड्स का शिकायचे, तर लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज ॲज अ सिस्टीम इट हॅज नाही काय की जनरेटेड ऑर इट हॅज बीन फॉर्म फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजेच काय की इंग्रजी या भाषेवरती जर्मन भाषा असू दे, लॅटिन भाषा असू दे, ग्रीक भाषा असू दे, या वेगवेगळ्या भाषांचा समजा हे आहे, प्रभाव आहे. आणि मग इंग्रजीमध्ये जे आजचे जे काही सगळे शब्द आहेत ते काही फक्त इंग्रजीमधूनच आलेले नाहीत, ते वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत. आणि मग ज्या भाषेमधून एखादा शब्द आला तर त्या शब्दाचा अर्थ जो आहे तो त्या शब्दाच्या मिनिंग पासूनच आलेला आहे. म्हणजेच काय की जर समजा आता कम्युनिकेशन हा शब्द आहे, कुठला शब्द, कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन सारखा जर शब्द जर असेल समजा, तर मग कम्युनिकेशन हा शब्द काय म्हणजे काय इंग्लिशमध्ये पहिल्यापासूनच होता का, तर नाही. त्याचं कारण असं की कम्युनिकेशन हा शब्द एका लॅटिन किंवा ग्रीक भाषेमधून आलेला आहे समजा, ज्याचा अर्थ म्हणजे तो लॅटिन किंवा कुठला ग्रीक शब्द कुठला, तर कम्युनिकेअर. आता कम्युनिकेअर म्हणजेच काय की टू मेक थिंग्स कॉमन, म्हणजे एखादी गोष्ट कॉमन करणे. आता मी ज्यावेळेस कम्युनिकेशन करतोय, मी एखादी गोष्ट कम्युनिकेट करतोय, त्यावेळेस माझ्याकडे जी गोष्ट आहे ती मी सगळ्यांना सांगतोय. म्हणजेच काय की आय एम मेकिंग दॅट थिंग कॉमन. म्हणजेच काय की मी ती गोष्ट दुसऱ्यांना अवेलेबल करून देतोय. जसं काय, आता समजा मला रूट वर्ड्स इन इंग्लिश हे मला माहित आहे, परंतु आय एम नाही काय की बाय थ्रू दिस लेक्चर और थ्रू दिस व्हिडिओ आय एम टीचिंग रूट वर्ड्स इन इंग्लिश टू यू. सो व्हॉट आय एम डुईंग इज आय एम मेकिंग द नॉलेज ऑफ दिस सिस्टीम्स कॉमन टू यू. सो कम्युनिकेशन तसं त्या अँगलने. मग काय, आता तुम्हाला रूट वर्ड जरच माहित असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ किंवा कम्युनिकेशन पासून किंवा कम्यूट या शब्दापासून जे वेगवेगळे जे शब्द बनलेले आहेत ते शब्द सांगायची गरज नाही. म्हणजे जसं काय, आता कम्युनिकेशन शब्द तुम्हाला कळाला, कम्युनिकेट हा शब्द कळाला, कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला हे शब्द कळाला. म्हणजेच काय की तुम्हाला रूट वर्ड जर माहित असेल तर त्या शब्दाचं वोकॅब्युलरी तुम्हाला समजायला बरी पडते. आता रूट वर्ड्स का महत्वाचे आहेत हे सांगण्यासाठी आय विल टीच यू 2 वर्ड्स. आता काय, आपण एक शब्द बघूयात, ऑटो बायो आणि ग्राफी. आता हा जो शब्द तुम्ही ऐकलेला असेल ऑटोबायोग्राफी, आता या शब्दाच्या बाबतीत जर इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे तर यातले तिन्ही शब्द रूट्सच आहेत. म्हणजेच काय की ऑटो हा सुद्धा रूटच आहे, बायो हा सुद्धा रूटच आहे आणि ग्राफी हा सुद्धा रूटच आहे. आता या तिघांचे वेगवेगळे अर्थ काय होतात. ऑटो म्हणजेच काही एखादी गोष्ट स्वयंचलित आहे, बायो म्हणजेच काही एखाद्या गोष्टीचं जीव समजा, म्हणजे जीव जंतू ज्याला म्हणतो आपण, समजा ज्याला लाईफ म्हणतो किंवा ज्याला जीवशास्त्र वगैरे म्हणतो, बायोलॉजी, तिथला तो शब्द बायो. आणि तिसरा जो शब्द आहे तो हे ग्राफी. आता ग्राफी म्हणजेच काय की रायटिंग किंवा एखाद्या गोष्टीचं स्ट्रक्चर. जसं की काय, बायोग्राफी, आपण गणिताच्या एक्झाम्सला आपण ग्राफ काढायचो बघा, वेगवेगळे ग्राफ्स असायचे असे, तसे आपण हे काढायचो बघा, त्याला आपण ग्राफ म्हणतो. आता ग्राफ या शब्दाचा अर्थ काय होतो मग की स्ट्रक्चर एखाद्या गोष्टीचं लिखाण किंवा एखादी गोष्टीचे स्क्रिप्ट. मग तुम्हाला हे तिन्ही जर शब्द जर माहित असतील, ह्यांचे रूट वर्ड जर माहित असतील, किंवा तुम्हाला यापैकी एखादा जरी शब्द जरी कळाला तर ऍटलिस्ट तुम्ही अंदाज तरी लावू शकता की या शब्दाचा अर्थ काय असू शकतो. जसं की काय, आता तुम्हाला बायो या शब्दाचा अर्थ जर कळत असेल की बाबा बायो म्हणजे आयुष्य, तर मग ऑटोबायोग्राफी, ऑटो या शब्दाचा अर्थ कळाला की तुम्हाला त्याचं मिनिंग कळेल. सो ऑटोबायोग्राफी, ऑटो म्हणजे स्वयंचलित, बायो म्हणजे लाईफ आणि ग्राफी म्हणजे स्ट्रक्चर किंवा लिखाण. तर मग बाबा एखाद्या माणसाने स्वतःच्या आयुष्याबद्दल लिहिलेली एखादी जी कहाणी असेल, स्वतः लिहिलेली जी कहाणी असेल त्याला आपण ऑटोबायोग्राफी म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू, आत्मचरित्र किंवा आत्मकथा, आत्मचरित्र लिहिलं गेलं. तर मग ऑटोबायोग्राफी जसा शब्द आहे का, जसा दुसरा शब्द कुठला, तर बायोलॉजी. आता हा जो बायो आहे, BIO, बायो म्हणजे तो मराठीतला बायो म्हणतो तसा नाहीये, बायो आणि लॉजी. आता लॉजी हा जो शब्द आहे, आता याला लजीच म्हणतो बरं का, करेक्ट प्रोनाउन्सिएशन त्याचं, परंतु ज्यावेळेस आपण इंडिव्हिज्युअल बघतो त्यावेळेस त्याला लॉजी म्हणू शकतो, फास्टमध्ये ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस बायोलॉजी म्हणतो, बायोलॉजी नाही म्हणत. तर मग लॉजी किंवा लजी जे म्हणतो समजा, त्याचा अर्थ काय होतं की एखाद्या गोष्टीची स्टडी, द स्टडी ऑफ समथिंग. मग आता हा रूट जर तुम्हाला जर माहित असेल, मग त्याच्या आधी येणारा जो शब्द आहे त्या शब्दाची ती स्टडी आहे. तर मग काय, लॉजी म्हणजे स्टडी, एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे, एखाद्या गोष्टीचं शास्त्र. मग बायोलॉजी जर असेल तर मग तुम्हाला काय म्हणता येईल की बाबा जीव म्हणजे नाही काय की पृथ्वी तलावरील किंवा जीव जे असतात, जीव जंतू जे असतात, मग ते ह्युमन बिईंग असू दे, प्राणी असू दे, पशु असू दे, जे काही जिवंत वस्तू आहेत, जे काही जिवंत गोष्टी आहेत पृथ्वी तलावरती, त्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास केला जातो त्याला बायोलॉजी हा शब्द म्हणतो. मग आता तुम्हाला बायो शब्द पण कळाला म्हणूनच तुम्हाला लॉजी हा शब्द कळाला. जर तुम्हाला जर रूट वर्डच माहित नसेल तर तुम्हाला त्याचा तर्क लावता येणार का, तर नाही. आता वळूयात आपण काय शिकणार आहेत आज. आपण आज शिकणार आहोत बघा की
रूट वर्ड्स. आता रूट वर्ड्स मध्ये पण काय शिकतोय आपण, तर रूट वर्ड्स दॅट सिग्निफाय अ नंबर. म्हणजेच काय की काही रूट वर्ड्सचा अर्थ एक होतो, काही रूट वर्डचा अर्थ दोन होतो, काही रूट वर्डचा अर्थ तीन होतो, काही रूट वर्डचा अर्थ दोन पेक्षा तीन पेक्षा जास्त होतो, काही रूट वर्डचा अर्थ बॉडी बद्दल असू शकतं. जसं की काय, आता स्किन जर म्हणायचं असेल तर आपण डर्मी हा शब्द वापरतो. आयाच्या म्हणजे डोळ्याच्या बाबतीत जर म्हणायचं असेल तर ते वेगळं असतं. हाडांच्या बाबतीत जर म्हणायचं असेल तर ऑर्थोडॉक्स किंवा नाही ऑर्थो म्हणतो. आता ऑर्थोडॉक्स तसा नाहीये, परंतु डॉक्टर ऑर्थो वगैरे तुम्ही बघितलं असेल. चला तर मग आता आपण मोनो या रूट वर्ड बद्दल जाणून घेणार आहोत. आता मोनो हा जो रूट वर्ड आहे याचा अर्थ काय होतो, तर एक. मोनो या रूट वर्डचा अर्थ काय होतो, एक. मोनो म्हणजे वन, सिंगल किंवा अलोन. म्हणजे एखादी गोष्ट एक आहे किंवा सिंगल आहे किंवा अलोन आहे. आता या तिन्ही गोष्टीचा अर्थ एकच होतो. म्हणजेच काय की समथिंग दॅट इज एक किंवा एक माणसाबद्दल आपण म्हणतो. तर मोनो हा शब्द रूट वर्ड आहे. तर रूट वर्ड काय, मोनो आहे. परंतु या मोनो या रूट वर्डचा अर्थ काय होतो, तर एक. आता मोनो या शब्दापासून कुठले कुठले शब्द इंग्लिशमध्ये बनलेले आहेत आपण ते जाणून घेऊयात. तर पहिला जो शब्द आहे तो आहे मोनॅड. पहिला जो शब्द आहे तो काय आहे, मोनॅड. आता मोनॅड या शब्दाचा अर्थ काय होतो, तर आता हा सायन्समध्ये किंवा मेजरमेंटमध्ये हा शब्द वापरला जातो, ज्याचा अर्थ होतो एकक. एक एकक, एका एककाला आपण काय म्हणतो, मोनॅड. आता स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला असे शब्द माहीत असणं गरजेचं आहे आणि कुठले कुठले जास्त प्रमाणात विचारले जातात हे पण तुम्हाला निश्चितपणे सांगेलच. सो अलॉंग विथ दिस वर्ड्स वी विल बी लुकिंग ॲट द क्वेश्चन पेपर्स ॲज वेल, सो दॅट यू विल अंडरस्टँड दॅट what I am trying to teach you has some relevance into your exams or all the exams that you are preparing for. So the first word is monad, which means a single unit. आणि मराठीत आपण त्याला एक एकक असं म्हणतो. दुसरा जो शब्द आहे तो आहे मोनॅडिक. मोनॅडिक म्हणजेच काय की रिलेटिंग टू वन युनिट. आता दिस वर्ड मोनॅड अँड मोनॅडिक दे आर मोर ऑर लेस द सेम. म्हणजेच काय की आता मोनॅड आणि मोनॅडिक जसं म्हणतो ॲडजेक्टिव्ह टाईप, तसा तो शब्द आहे. पुढचा जो शब्द आहे तो मोनॅन्ट्री. आता मोनॅन्ट्री म्हणजेच काय की अँट्री म्हणजेच काय की लग्न किंवा एखाद्या माणसाचे लग्न झालेलं असतं त्यावेळेस त्याला अँट्री म्हणतो. म्हणजेच काय की पुरुषाशी जे जोडलेलं असतं. म्हणजे काय की अँट्री या शब्दाचा अर्थ मुळात काय होतं की बाबा पुरुष, हजबंड रिलेटेड समजा. तर मोनॅन्ट्री म्हणजेच काय की हॅव्हिंग वन हजबंड. आता एखाद्या स्त्रीला जर समजा एकच हजबंड असेल जो की जास्तीत जास्त प्रमाणात असतो, तर त्याला मग आपण मोनॅन्ट्री म्हणतो. म्हणजेच काय, जर समजा एकापेक्षा जर जास्त जर हे जर असेल समजा, जर पती जर असतील तर मग त्याला पॉलिअँड्री म्हणतो. पॉलिअँड्री म्हणजे पॉली या शब्दाचा अर्थ काय होतो तिथे, पॉली म्हणजे जास्त आणि अँड्री म्हणजेच काय की तसंच मग मॅरेज असणे, एखाद्या गोष्टीची एखाद्या व्यक्तीशी लग्न झालेलं असणे. आता पॉली हा शब्द पण आपण पुढे पाहणार आहोत. आपण वी आर स्टार्टिंग विथ मोनो. आपण मग त्याच्यानंतर मोनो म्हणजे एक, सेमी म्हणजे अर्धा, मग त्याच्यानंतर दोन, पुन्हा तीन, पुन्हा पाच, असं आपण पूर्ण सिरीजमध्ये बघणार आहोत. आता मी कॅटेगराईज का केलं हे माहिती आहे का, की ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढं जास्तीत जास्त मी काय पाहिलं की विद्यार्थ्यांना रूट वर्ड्स इन इंग्लिश हे जरा टेरिफाईंग वाटतात किंवा शब्द जरा शिकायला अवघड जातात किंवा लक्षात का राहत नाही. त्याचं कारण असं की त्याला कॅटेगरायझेशन त्या पद्धतीने केलेलं गेलं नाही. म्हणजेच काय की तुम्हाला काय शिक्षक जास्त करून शिकवताना काय करतात, एक शब्द घेणार मोनोचा आणि लगेच मग बॉडीबद्दल एखादा शब्द, लगेच मग थॉटबद्दल एखादा शब्द, लगेच परसेप्शनबद्दल एखादा शब्द, लगेच पुन्हा प्रशासनाबद्दल एखादा शब्द. मग असं जर शब्द जर सांगितलं तर यू विल नॉट बी एबल टू रिमेंबर देम ऑर कॅटेगराईज देम प्रॉपरली. आता तुम्हाला कॅटेगराईजमध्ये जर सांगितलं की बाबा याचा अर्थ एक, याचा अर्थ दोन, याचा अर्थ तीन, तर तुम्हाला ते जास्त लक्षात राहतं. म्हणून मी त्यानुसार कॅटेगराईज केलेलं आहे. तर मोनॅन्ट्री म्हणजेच काय की हॅव्हिंग वन हजबंड. ज्यावेळेस त्याला एखाद्या माणसाला एकच, एखाद्या व्यक्तीला, खास करून विमेनला, वी आर टॉकिंग अबाउट विमेन हिअर. सो एखाद्या स्त्रीचं लग्न जर एकाच माणसाशी झालं असेल तर त्याला आपण मोनॅन्ट्री म्हणतो. पुढचा जो शब्द आहे तो पण जवळपास तसाच आहे, परंतु त्याचा अर्थ वेगळा आहे, मोनॅन्ड्रस. आता मोनॅन्ड्रस हा जो शब्द आहे तो आता बायोलॉजीमध्ये किंवा हे जे असतात समजा बॉटॅनिकल वगैरे गोष्टी असतात का, त्याच्यामध्ये हा जास्त प्रमाणात शब्द वापरला जातो. हॅव्हिंग वन स्टेमेन असा आहे, म्हणजे एकच पुंकेसर असलेले फूल जे असतात समजा. नाही आता जे कुठलंही जे फूल असतं त्याला वेगवेगळे छिद्र असतात बघा, वेगवेगळे होल्स असतात. मग एखाद्या असा फूल ज्याला एकच पुंकेसर आहे, एकच छिद्र आहे, तसं जर असेल त्याला मोनॅन्ड्रस म्हणतो. आता बघूयात पुढचा शब्द. द नेक्स्ट वर्ड इज मोनार्क. आता मोनार्क हा शब्द जास्त प्रमाणात परीक्षेत विचारला जातो. आता मोनार्क म्हणजेच काय, आर्क हा जो शब्द आहे, ARCH, आर्क या शब्दाचा अर्थ तो गव्हर्नमेंट. म्हणजेच काय की शासन या शब्दाचा अर्थ काय होतो,
गव्हर्नमेंट किंवा शासन, म्हणजेच काय की कुठल्या प्रकारचं शासन आहे, म्हणजेच काय की बाबा हायरार्की जसं शब्द आर्की जसं म्हणतो, म्हणजे हायरार्की जसं म्हणतो. आता हायरार्की हा जो शब्द आहे तो पण तसंच आहे की बाबा एक ऑर्डर एस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यानुसारच शासन आहे. म्हणजेच काय हायरार्की आहे म्हणजे पहिलं इथे एक माणूस आहे, इथे एक माणूस आहे, मग त्या समजा नाही की तुमच्या सगळ्यात वरती IPS म्हणूयात, मग त्याच्यानंतर PSI आणि काय काय जे बाकीचे माणसं जे असतात त्यानुसार समजा. तर मग आर्की या शब्दाचा अर्थ होतो शासन, आणि मोनार्की म्हणजेच काय की एकच शासक असलेला जो असतो त्याला आपण मोनार्क म्हणतो. एकाधिपती म्हणजेच काय की एकमेव सर्वोच्च शासक, म्हणजेच काय की एकच माणसाकडे पूर्णपणे शासन ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्याला मोनार्की हा म्हणतो. आता हा शब्द निगेटिव्ह आहे टू सम एक्सटेंट, म्हणजेच काय की एकच राजा आहे, तसं एकच राजा त्या देशाला आहे. आता भारतामध्ये वेगवेगळे माणूस, म्हणजे नाही की राष्ट्रपती पण मेन असतो समजा, पुन्हा त्याच्यानंतर PM पण मेन असतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत समजा. परंतु मोनार्की जर म्हणलं तर सोल रूलर. आता सोल या शब्दाचा अर्थ सुद्धा हेच होतं बरं का. सोल या शब्दाचा अर्थ सुद्धा मोनोसारखाच होतो, म्हणजे एकच होतो, एक. ओके. आता सोलो सिंगर असतात, सोलो ट्रिप असतात. सोलो ट्रिप म्हणजेच काय की मी एकटाच कुठेतरी, मला एकट्यालाच फिरायला जायचं आहे, मी एकटा जेवायला जातो, एकटाच हे करतो, त्याला सोलो म्हणतात. आता गाणी ज्यावेळेस घेतली जातात, अरिजित सिंग असेल ते किंवा कुठलंही सिंगर असू दे, मग तो जर एकटाच माणूस असेल त्या पूर्ण गाण्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला अरिजित सिंगचंच गाणं ऐकू येत असेल तर दॅट सॉन्ग इज अ सोलो सॉन्ग. सोलो म्हणजेच काय की एक माणसाचा, आणि डुएट म्हणजेच काय की दोन माणसाचा. डुएट म्हणजे काय, दोन माणसाचा. तसं आता डू, डाय, पुन्हा ॲम्बी, बाय या शब्दाचे अर्थ दोन होतात. आपण ते पुढं पाहणारच आहोत. परंतु तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, की कुठलाही शब्द जो तुम्ही पाहताय त्याला रिजिडपणे तेवढाच मिनिंग आहे तसंच असं लक्षात नाही ठेवायचं. कुठलाही शब्द जर असेल तर ते स्ट्रक्चर एकामध्ये नाही काय की ते शब्द म्हणजेच कसे असतात, म्हणजे एखाद्या झाडासारखं, म्हणजे त्याची एखाद्याची फांदी इकडे पण आली असते आणि इकडे पण गेलेली असते. मग ते तुम्हाला इकडे फांदी आली तर बाबा तो थोडासा बदलतो, असं त्या अंगाला बघावं लागणार आहे. आता झाड म्हणजे फांदी तिकडे आली म्हणजे काय फळं वेगळी लागणार असं नाही आहे समजा लिटरली, परंतु शब्दामध्ये तसं असू शकतं. म्हणजे एखाद्या शब्दाचं दुसरा जर शब्द जर दुसरीकडे गेला तर ते वेगळी. आता सिंगल हा शब्द आहे, आता सिंगल हँडेडली जर म्हणलं तर त्याचा अर्थच वेगळा होतो. आता सिंगल हँडेडली म्हणजे सिंगलचा सारखाच अर्थ राहतो, परंतु वेगवेगळं पण असू शकतं समजा. ओके, पुढे बघूयात. आता मोनार्क म्हणजेच काय की एकाधिपती, म्हणजेच काय की एकच रूलर आहे, आणि दुसरा जो शब्द आहे तो मोनार्की. आता मोनार्की आणि मोनार्क म्हणजे माणसाबद्दल बोलतोय आपण, मोनार्की म्हणजे त्या शासन पद्धतीबद्दल बोलतोय. द डिफरन्स काय आहे, मोनार्क म्हणजेच काय की वी आर टॉकिंग अबाउट द सोल रूलर, वी आर टॉकिंग अबाउट द शासक, अँड वेन यू आर टॉकिंग अबाउट मोनार्की यू आर टॉकिंग अबाउट द सिस्टीम. म्हणजेच काय की राजेशाही, एकमेव शासकाची राज्यपद्धती जी असेल त्याला आपण मोनार्की म्हणू. पुढचा जो शब्द आहे मोनऑरल. ऑरल. आता ऑरल म्हणजेच काय की AURAL हा जो शब्द आहे ऑरल म्हणजेच काय की AU जो असतो समजा, त्याला आपण जिथे जिथे AU येतं तिथे आपण ऐकण्याशी संबंधित असं आहे म्हणतो. जसं की काय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय म्हणजे चेक करण्यासाठी मी तुम्हाला काय म्हणणार इंग्लिशमध्ये, ॲम आय ऑडिबल टू यू, मी तुम्हाला ऑडिबल आहे का, ॲम आय ऑडिबल ऑर नॉट. मग ऑडिओ असा शब्द. तसंच ऑडिओ म्हणजे आता ऑडी हा जो शब्द आहे का, AUD हा जो शब्द आहे का, किंवा AU नुसतं हा जो शब्द आहे का, या दोन्ही शब्दाचा अर्थ आवाज होतो किंवा एखादी गोष्ट तुमच्या कानावरती पडते असं त्याचा होतो. जसं की ऑडिटोरियम असा शब्द असतो, ऑडियन्स असा शब्द असतो. ऑडियन्स म्हणजेच काय की आता मी लेक्चर शिकवतोय आणि माझी ऑडियन्स तुम्ही आहेत, सो आय एम टॉकिंग अँड यू आर लिसनिंग टू मी. सो साऊंड इज इन्व्हॉल्व, जिथे जिथे साऊंड इन्व्हॉल्व असतं, जिथे जिथे बोलणं किंवा ऐकणं इन्व्हॉल्व असतं, तिथे तिथे AU असा शब्द आपण वापरला जातो. आता हा पण एक हेच आहे, काय रूट वर्ड्सच आहे. आता रूट वर्ड्सचं इम्पॉर्टन्स तुम्हाला हळूहळू कळतच असेल ॲज यू आर वॉचिंग दिस लेक्चर. आता मोनार्क अँड मोनार्की आपण पाहिला. पुढचा जो शब्द आहे तो काय आहे, मोनऑरल. आता मोनऑरलचा अर्थ काय, हिअरिंग विथ वन इयर. आता जास्तीत जास्त प्रमाणात आपण ज्यावेळेस चायनाचे हेडफोन घेतो का त्यावेळेस काय होतं, ते सुरुवातीचे 1-2 महिने एकदम फुल फ्लेजमध्ये चालतं, आणि मग 2-3 महिने झाले मग त्याचं एक कान अजिबातच चालत नाही. म्हणजेच काय की आपण एकाच कानातून आपल्याला ऐकू येतं, मग आपण ते रागाच्या भरात ते तोडून टाकतो आणि दुसरं घ्यायला जातो. मग तसा जो प्रकार असतो त्याला मोनऑरल म्हणतो. एक कर्णी, एका कानाने ऐकण्याची क्षमता असते. आता आणि म्हाताऱ्या माणसांना सुद्धा किंवा बरेच जे समजा अडल्ट जे असतात समजा, आपल्यासारखी मुलं सुद्धा किंवा आपल्यासारखे जे तरुण असतात त्यांना सुद्धा असं होतं कधी कधी की त्यांना एका कानाने कमी ऐकू येतं, एका कानाने ऐकूच येत नाही, असं पण असू शकतं. मग तशा लोकांना शब्द सांगायचा कुठला तर मोनऑरल, म्हणजेच काही एक कर्णी शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर. पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोकल. आता मोनोकल म्हणजेच काय की CLE या शब्दाचा अर्थ एखादा ग्लास किंवा विजन या संबंधित तो शब्द आहे.
जसं की फोकल पॉईंट म्हणतो बघा तसं. तर मग सिंगल आय ग्लास जो असतो समजा, जसं दुर्बीण टाईप नसतो का समजा, आता दुर्बीण सिंगल पण असतं आणि डबल पण असतं. आता त्याला सुद्धा तिथे सुद्धा बाय हा शब्द आहे किंवा डाय हा शब्द आहे. बाय हा शब्द आहे तिथे, बाय नो क्युलर्स. आता तो अनेक वचनीच का असतो त्याचं कारण असं की आपण बाय नो म्हणतोय. आता इथं बाय म्हणजे दोन आणि येस आता तो असणारच आहे, कारण का वी आर टॉकिंग अबाउट टू. आता दुर्बीण म्हणतो त्याला, एकच बीन आहे का तो, नाही आहे, ते दुर्बीण आहेत म्हणून त्याला तसं म्हणतो. आता बाय नो क्युलर पण तसाच शब्द आहे. आता पासिंग रेफरन्समध्ये हे मी देतोय, बट विल बी लुकिंग ॲट दीज वर्ड्स इन डिटेल. आता त्याचं कारण असं इथे का सांगतोय, इथे सांगितल्यानंतर मी तिकडे जर सांगितलं तर आय विल बी गिविंग रेफरन्स टू दिस लेक्चर सो दॅट यू विल बी रिवाइजिंग इट अलॉंग विथ माय टीचिंग. सो मग मोनोकल म्हणजेच काय की सिंगल आय ग्लास जे असतं समजा त्याला आपण मोनोकल म्हणतो. त्याचं काय, एक नेत्री चष्मा किंवा एकच काच असलेला जो चष्मा असतो त्याला आपण काय म्हणतो, मोनोकल. आता पुढचा शब्द पाहूयात. पुढचा जो शब्द आहे मोनोकॉट. मोनोकॉट. आता आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, आपल्याला कॉट हा शब्द माहीतच पाहिजे. आता कॉट म्हणजे पलंग नाही आहे, कॉट म्हणजे पलंग नाही. कॉट म्हणजे एखादं सीड किंवा एखादं बियाणं जे असतं त्याला आपण कॉट म्हणतो. त्याच्यावरूनच कुठला शब्द आहे, कॉटन. हा शब्द कॉटनचा आहे का, कॉटन आहे. म्हणजे जे आपण कापूस वगैरे पेरलं जातं, कापसाची जी बी असते त्याला आपण कॉटन म्हणतो. कॉटन म्हणजेच काय की दॅट बी जे असतं समजा, ओके, त्याला आपण सीड जे म्हणतो त्याला तसं म्हणतो. किंवा मराठीमध्ये, हिंदीमध्ये आपण त्याला बीज म्हणतो आणि मराठीमध्ये पण म्हणू शकतो माझ्या मताने. तर मोनोकॉट म्हणजेच काय की प्लांट विथ वन सीड लीफ. असा प्लांट ज्याला फक्त बाबा काय वन सीड आहे, तसं जो असतो काय एक बीजपत्री वनस्पती जो असतो त्याला आपण मोनोकॉट म्हणतो. काय म्हणतो, मोनोकॉट. आता पुढचा जो शब्द आहे तो आहे मोनोक्रोम. आता क्रोम हा शब्द जो आहे तो सुद्धा रूट वर्डच आहे आणि मोनो हा जो शब्द आहे तो सुद्धा रूट वर्डच आहे. तर मग मोनो आणि क्रोम. मोनो म्हणजेच काय सिंगल आणि क्रोम म्हणजे कलर. तर मग काय एक रंगी किंवा एकाच रंगाचे जे असतात का त्याला आपण मोनोक्रोम म्हणतो. आता मोनो म्हणजे सिंगल, इथपर्यंत कळालाच असेल की मोनो म्हणजे सिंगल आहे. आणि त्यानंतर जे जे शब्द जोडले जातील त्या शब्दांचा अर्थ काय होतो, एक होतो. आणि मग ती जी गोष्ट असेल मग ते सुरुवातीला जोडला जातो, कधी कधी नंतर जोडला जातो, परंतु 99% ऑफ द टाइम काय होतं, रूट वर्ड जो असतो समजा असे जे असतात समजा मोनोसारखे ते सुरुवातीलाच असतात. काही रूट वर्ड्स मिडलमध्ये पण असू शकतात आणि शेवटी पण असू शकतात. जसं की काय ऑटो पण, बायो आणि ग्राफी पण तसंच होतं. पुन्हा मोनो हा शब्द सुरुवातीलाच आहे, बाय हा शब्द पण सुरुवातीलाच, परंतु काही काही शब्द शेवटी पण येऊ शकतात. आता मोनोक्रोम म्हणजेच काय की वन कलर, एकच कलर असलेल्याला आपण काय म्हणतो, मोनो कलर. पुढचा जो शब्द आहे तो मोनोकल्चर. आता कल्चर या शब्दाचा जनरली अर्थ जो आजकाल आपण घेतो तो कुठला, तर कल्चर म्हणजे म्हणजे हे संस्कृती, कस्टम, कल्चर, कल्चरल ट्रेडिशन्स अशा अंगाने आपण कल्चर या शब्दाचा अर्थ काय म्हणतो की संस्कृती आहे. परंतु कल्चरला तुम्ही ब्रीड किंवा एखादी ही ब्रीड म्हणून वापरला जातं. ब्रीड म्हणजेच काय की ब्रीड या शब्दाचा अर्थ म्हणजे तसं नाही आहे बरं का. अंकुर जसं म्हणतो समजा, एक अ टाईप जसं म्हणतो त्यानुसार कल्चर या शब्दाचा अर्थ होतो. तर कल्टिवेशन ऑफ वन क्रॉप. आता ॲग्रिकल्चर का म्हणतो, ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चर म्हणजे बाबा शेती करण्याची संस्कृती असा त्याचा अर्थ होत नाही. कल्चर या शब्दाचा अर्थ तिथे काय होतं, पीक पद्धती किंवा लागवड या सगळ्या गोष्टींशी संबंधित तो शब्द आहे कल्चर. आता कल्चर या शब्दाचा दुसरा अजून एक जर अर्थ सांगायचा झाला तुम्हाला कल्चरचा, म्हणजे संस्कृती सोडून आणि हा सोडून सुद्धा दुसरा एक कल्चर असतो जो की बायोलॉजीवाल्यांना विचारा. ज्यावेळेस तुमचे ब्लड ग्रुप वगैरे चेक केले जातात त्यावेळेस तुमचं ब्लडमध्ये जर खूपच काहीतरी वेगवेगळे जर म्हणजे प्रॉब्लेम्स असतील तर ते चेक करण्यासाठी तुमच्या ब्लडचं कल्चर कुठलं हे चेक केलं जातं. आता अधिक माहितीसाठी एखाद्या मेडिकलच्या स्टुडंट्सला विचारा. थँक्यू सो मच. पुढे बघूयात. पुढचा जो शब्द आहे मोनोसाईट. आता मोनोसाईट म्हणजेच काय की अ टाईप ऑफ व्हाईट ब्लड सेल. आता मग आपल्या ब्लडमध्ये नाही काय की ह्युमन बॉडीमध्ये जो ब्लड असतो त्याचे दोन प्रकार असतात. म्हणजे दोन प्रकार म्हणजे ब्लड एकच असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेल्स असतात. मग एक असतं रेड आणि एक असतं व्हाईट. मग काय रेड ब्लड सेल्स अँड व्हाईट ब्लड सेल्स. मग जो अ टाईप ऑफ व्हाईट ब्लड सेल म्हणजेच काही व्हाईट ब्लड सेल जे आहे समजा पांढरी पेशी जी असते समजा त्याचाच एक प्रकार म्हणजेच कुठला, त्याला काय म्हणतो, मोनोसाईट. बघूयात आता पुढचा शब्द.